पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर इथे. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 12 डिसेंबरला. प्रश्न 3, आशियातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न 4 पाहूया. कोणता देश वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम WCEF 2026 चे आयोजन करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 5, ॲपलने AI उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमर सुब्रमण्यम यांची. प्रश्न 6, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या शहरात भारतीय भाषा उत्सव 2025 आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या भारतीय महिला कुस्तीगीराने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे विनेश फोगाट यांनी. प्रश्न 8, आठव्यांदा ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे जर्मनीने. प्रश्न 9, कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलवाद मुक्त घोषित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने. प्रश्न 10 पाहूया. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. उत्तर प्रदेशात छतावरील सौर ऊर्जा स्थापनेमध्ये कोण आघाडीवर आहे? तर त्याचं उत्तर आहे लखनौ शहर. प्रश्न 11, दुसरी FEI आशिया घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे थायलंड इथे. प्रश्न 12, 16 वर्षाखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी कुठे लागू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रिया इथे. प्रश्न 13 पाहूया. येलो लाईन कोणत्या देशांमधील नवीन सीमा बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल आणि गाझा. प्रश्न 14, मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारीत महा क्राईम OS AI कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 15, इंटरपोलने कोणत्या राज्यातील नाईट क्लब आगीच्या घटनेशी संबंधित दोषींविरुद्ध ब्ल्यू नोटीस जारी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यातील. प्रश्न 16 पाहूया. पंतप्रधान विश्वकर्मा कारागिरांसाठी बाजारपेठ उपलब्धता मजबूत करण्यासाठी MSME मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ॲमेझॉन सोबत. प्रश्न 17, कोणत्या राज्य सरकारने नवीन कायद्याद्वारे शतकानुशतके जुनी पगडी परंपरा रद्द केली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 18, भारत आणि कोणत्या देशाने औषध गुणवत्ता मानकांवर सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे लायबेरिया देशाने. प्रश्न 19 पाहूया. अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणातील नवोपक्रमासाठी कोणाला राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे प्रतीक माधव यांना. प्रश्न 20, कोणत्या देशाचे पंतप्रधान रोसेन झेलेझकोव यांनी राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे बल्गेरिया देशाचे. तसेच कालचे झालेले चालू घडामोडीचे रिव्हिजन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे पहिला प्रश्न पाहूया. BMW नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे मिलान नेडेल्जकोविच. प्रश्न 2, भारतातील पहिले स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज कोठे लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी येथे. प्रश्न 3, कोणत्या देशाने तुमचे पैसे तुमचे हक्क मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 4 पाहूया. मायक्रोसॉफ्ट 2026 ते 29 या वर्षात भारतात किती गुंतवणूक करणार आहे याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे 17.5 अरब डॉलरची. प्रश्न 5, भारताने FIH म्हणजेच पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 6, ॲमेझॉनने 2030 पर्यंत भारतात किती गुंतवणूक करणार आहे याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे 35 अरब डॉलर. प्रश्न 7 पाहूया. 2026 मध्ये कोणता देश पहिल्या राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिपचे आयोजन करेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 8, फिडे सर्किट 2025 कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे R प्रज्ञानंद यांनी. प्रश्न 9,
राष्ट्रीय सुरक्षा धोरण 2025 कोणी सादर केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेने. प्रश्न 10 पाहूया. गुगलने AI इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे आमीन वहदात यांची. प्रश्न 11. 2025च्या रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला गोल्डन ग्लोब हेरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आलिया भट्ट यांना. प्रश्न 12. बँक ऑफ द इयर अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक हा किताब दिला? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदाला. प्रश्न 13 पाहूया. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जयेंद्रन वेणुगोपाल यांची. प्रश्न 14. जगातील सर्वात मोठा डेब्यू मीडिया कार्यक्रम ब्रिज समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी येथे. प्रश्न 15. UNEP 2025 चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सुप्रिया साहू यांना. प्रश्न 16 पाहूया. 2025 साठी टाइमचा इंटरनेटर ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडले? तर त्याचं उत्तर आहे लिओनार्ड डिकेप्रियो यांना. प्रश्न 17. 2023 आणि 2024 साठी शिल्पगुरू आणि राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार कोणी प्रदान केला आहे? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 18. ग्रामीण भारतातील पाण्याच्या वास्तविक माहितीसाठी सुजलाम भारत ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे CR पाटील यांनी. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या IITच्या साईनने भारतातील पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबईने. प्रश्न 20. टाइम मासिकाने 2025चा CEO म्हणून कोणाची निवड केली? तर त्याचं उत्तर आहे नील मोहन यांची. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.